पलूस येथे मनमानी शैक्षणिक प्रवेश फी विरुद्ध युवकांनी आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पलूस तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे। पलूस तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश पाटील, पवन नलवडे, संदीप मुळीक, सुमित कारंडे यांनी पलूस बस स्थानकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी पालकांशी चर्चा करून फी ठरवावी, विनाअनुदानित सर्व संस्थांनी एक समान फी ठरवावी, सर्व शाळा महाविद्यालयात शिक्षण एकच तर समान फी ठेवावी, जे शाळा महाविद्यालयात देणग्या घेत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, शाळा महाविद्यालयांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणतीही देणगी घेतली जाणार नसल्याचे हमीपत्र घ्यावे। मागण्या प्रशासनाकडून पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणावर ज्ञानेश आणि त्याचे सहकारी ठाम आहेत। आमरण उपोषण करत आहोत। त्यांच्या जे वाढीव फी घेतली जाते, अतिरिक्त फी घेतली जाते, डोनेशन घेतलं जातं, एसटी पासची व्यवस्था नाही, त्या मागण्यासाठी मी स्वतः ज्ञानेश पाटील, माझे सहकारी संदीप मुळीक, सुमित कारंडे आणि पवन नलवडे आम्ही चौघजण आमरण उपोषण करत आहोत। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहोत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही इथून हलणार नाही।